स्वप्नीलजी सुरेशे त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार उपस्थित झाला आहे. भावेश, जिवेश, त्याचबरोबर राज बांगर या सर्वांचं स्वागत. विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इंटरनेट पुरवठा सुरळीत सुरू झालेल्या सर्व ऑनलाईन व्ह्यूअरची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा आमची 10 क्रिक ही वाहिनी आपल्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे. ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे सर्वत्व ज्यांनी स्वीकारलेले स्वप्नील सुरेश आणि त्यांचा मित्र परिवार या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाला. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतो. पहिल्या डावात 36 बनवला. 37चं छोटेखानी टार्गेट. मागच्या 3 दिवसांच्या तुलनेत हवी तशी धावसंख्या आज या निर्णायक चौथ्या दिवसात बनताना अजून पाहिली नाही. फक्त यजमान संघानं 62 धावा बनवल्या होत्या. 66 धावा बनवल्या होत्या सिटीज. नुकताच ज्यांचं आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं शुभागमन झालंय ते वैभवजी रांजणे, युवा सरपंच ग्रामपंचायत साकुर्ली आणि त्यांच्या सौम्यत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झालाय. दादांच्या मित्र परिवाराचं आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत सुरेशजी आगाने, त्याचबरोबर कचरूदादा पवार हे आपले लाडके अतिथी उपस्थित झाले. सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. स्ट्रीम सुरू झालेली आहे. जे जे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झाले त्या सर्वांचं वेलकम. 12:47 द्वितीय सत्र 37चा पाठलाग. सलामीवीर आकाश खुने आणि त्याच्यासोबत रोहित खुने. गोलंदाजीसाठी सचिन. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाब्यानं डाव सुरू झालेला आहे. एक्स्ट्रा धाब्यानं स्कोर कार्डला सुरुवात झालेली, प्रारंभ झालेला आहे. पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजांची धनंजय असतील, आकाश असतील, मोहित असतील, दीपेश थोडे एक्सपेन्सिव्ह राहिले. मात्र 36 वर रोखला गेला डाव राजस्थान रावगावचा आणि 37चं टार्गेट. पहिला बॉल वाईड. फुलटॉस स्टेट बॅटनं फोर्स केला समोर. 20 शेप मध्ये खेळतायत. सेफ फटका, सुरक्षित फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. झाले ती 5 ऑन बोर्ड. 37 धाब्याचे छोटेखानी लक्ष. सुरुवात दमदार झाली संगणक आकाश खुनेकडून. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूरात पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि झेल संपादित होतोय. गुड रनिंग कॅच टेकन कॉन्फिडेंटली. फलंदाज बाद. संगणक आकाश खुने माघारी परततोय. मिळाली त्यानं साथ सोडलेली आहे. त्यांचे मोठे बंधुराज पवन खुने आता मैदानावरती दाखल झालेले आहेत. रोहित खुने यांची सोबत देण्याकरता. धाबा संख्या 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. सचिनला मिळणारं पहिलं श्रेयश तर सांघिकी सफलता पहिली या मॅच मध्ये राजस्थान रावगाव क्रिकेट संघाकरता. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. श्री गणेश तोंडले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल बी असा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. मागच्या दोन्ही मॅचेस लो स्कोरिंग होत्या. हा सामना देखील लो स्कोरिंग आहे. सॉफ्ट हँडली खेळतात. स्कोर लेगला फक्त दिशा दिली आहे. वेगवान सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. डेंजर रेडला रोहित खुने पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये परतलेला आहे. गुड रनिंग, गुड कॉलिंग ऑल्सो. एक धाव आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाले ती 6 ऑन बोर्ड.
6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. फर्स्ट पाप प्ले आपण बघत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर रोहित खुने अर्थातच आर के सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर येईल. त्याच कारणास्तव फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण बघत आहोत. इनफिल्ड मध्ये ऑफस्टमच्या बाहेर झालं मिळण्यात आलेलं शॉट थर्डमॅन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. त्याचबरोबर ऑनसाइडला लॉंग ऑन आणि मिडविकेट आपण बघत आहोत सेट करण्यात आलेला. मिड ऑफ देखील आता इन्व्हाइट केला. गली पॉइंटला फिल्डर थोडं पुढे सरकलेला पाहायला मिळेल. शॉर्ट फॅन लेग आणि त्यासमेत शॉर्ट स्कोअर लेग. हे क्षेत्रक्षणाची सजावट आहे. क्षेत्रक्षणाचं जाळं रोहित करता. पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न तो फसला. अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी मात्र क्षेत्रक्षकाची साथ लाभली नाही. कॅच ड्रॉप आणि सध्या गोलंदाज सचिनचे दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती आलेले आहेत. थोडा टेन्शनग्रस्त तो देखील झालेला आहे. साधा सोपा सहज झेल रोहित खुनेला बाद करण्याची नामी संधी मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ते आतापर्यंत 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड, स्टिल 2 टू गो. 26 चेंडू 30 धावा हे सोपं सहज सोयीस्कर समीकरण. मात्र डॉट बॉल पर्सेंटेज वाढली. विकेट जर आल्या तर अडचणी वाढतील. लाईन इथे पाहावी लागेल. खराब आहे. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं साह्यानं टीमची टोटल सध्या धावफलकावरती पुढे मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती. या षटकातील दुसरा वाईड बॉल नुकताच टाकला गोलंदाज सचिन. 11 बॅट ऑन साइडला स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पवन. हवं तसं टायमिंग नव्हतं. बॅटच्या टू एंडला चेंडू जसा लागला ज्या पोझिशन मध्ये ते आले होते तो फटका साकारू सजवू शकले नाही. एक धाव लॉंग ऑनला मिळेल आणि या सिंगल धाव्याच्या सोयीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती सध्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. प्रेक्षकांनो स्वागत आहे सर्वांचा. ऑनलाईन स्पेशली जे प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झाले 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं त्या सर्वांचं स्वागत. 2 मॅचेस मध्ये आय थिंक इंटरनेट सुविधा खंडित झाली होती मात्र ती पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आणि या 3 कॅमेऱ्याने आंबेगावकर देशकाचं तिसरं पर्व आजचा 4था दिवस आपल्या समोर थेट प्रक्षेपण सुरू आहे. बॅकफुटर आले. कव्हरच्या डोक्यावरून मॅटवरती खेळतायत. OTT ओव्हर द टॉप कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहित खुनेच्या बॅटमधून दमदार फटका चौकार. ला 13 धावा बनवल्या गेल्या. 24 बॉल 24 धाव्याची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ राजस्थान रावगाव गोलंदाजाची नियुक्ती लगेचच करा आणि नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही टीम सज्ज राहा. चोवीस चेंडू 24 धावा हे समीकरण. आकाश खुनेचं 4 धावेचं योगदान मात्र या मॅच मध्ये 2 चेंडूत 5 योगदान. रोहितचं एक चौकार त्याच्या बॅटमधून तर पवन खुने 2 चेंडूत 2 धावेचं योगदान सध्या देताना आपल्याला दिसत आहे. आदेश गोलंदाजी करता निर्णायक सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू झालेलं हे षटक. आदेश आपण बघत आहोत. डीप मध्ये 3 फिल्डर ऑन साइडला मिड विकेट आहे. लॉंग ऑन समोर त्याचबरोबर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर थोडा वाढीश उभा करण्यात आला. कव्हर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट स्कोर लेग. मिड विकेट देखील इनफिल्ड मध्ये. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आदेश. पहिला बॉल बॅकफुटवर आले. कव्हर्स मधून काढलाय. चांगला मैदानी फटका. फिल्डरसाठी चेस. आउटफील्ड प्रचंड वेगवान. क्षेत्ररक्षक शेवटी सीमारेषेच्या नजदीक चांगले प्रयत्न करताना दिसले. वेल बॅकअप अँड ऑल्सो गुड थ्रो. 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती सध्याच्या स्थितीला 15. 15 ऑन बोर्ड. 23 चेंडू 22 धावा हे समीकरण. स्वीप करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नव्हतं मात्र फानलेगच्या डोक्यावरून बॉल प्लेस होतो. आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल न डीप फानलेग सीमारेषा फोडली. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत गतिमान झाली आहे. ती बॅटिंग करत असताना 37 धाब्याच्या छोटेखानी लक्ष्य चेस करत असताना जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघाची 19 धावा धावफलकावरती.
फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेग मागच्या चेंडूच्या तुलनेत थोडा कमी होता. वेगामध्ये मिश्रण आपण पाहिलं गोलंदाज आदेश कडून. मागच्या चौकारानंतर डॉट बॉलनं त्याची देखील या महत्वपूर्ण सामन्यात आता वापसी होताना आपण बघत आहोत. धावसंख्या असतील सध्याच्या स्थितीला 19 धावा दाखल करते. 21 चेंडू 18 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. बागफुटून आले समोर फोर्स करण्याचा प्रयत्न तो फसला. झेलची संधी आणि त्या संधीचा स्वीकार केला तो इनफिल्ड मधील एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना. पवन खुनेची पारी संपुष्टात. 19 वर दुसरा धक्का जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. न्यू बॅटर प्रवीण शेलके सध्या खेळण्यासाठी स्टार्टर रेनला. बंधुराज माघारी परत आहेत. आकाश कुनेचं 4 योगदान, पवन कुनेचं या मॅच मध्ये एकंदरीत पाहिलं तर योगदान 8 धावेचं. रोहित खुने आणि त्याच्या सोबतीनं प्रवीण शेळकेला आता पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. भाग्यदारी या मॅच मध्ये रचावी लागेल कारण अजूनही विजयासाठी 18 धाब्याची आवश्यकता आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार आदेश. कमी गतीने टाकलेला बॉल फसवा चेंडू होता. धीम्या गतीचा चेंडू होता. लाईन रीड करता आली नाही न्यू बॅटर प्रवीण शेलकेला. डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना समाप्ती होत असताना धावसंख्या स्थिर. एक चौकार जरूर आला फार्नेगला मात्र तदनंतर वेगावरती चांगलं नियंत्रण, दिशेवरती चांगलं कंट्रोल आपण पाहिलं गोलंदाज आदेश कडून. डॉट बॉलची सध्या झाले सांगता स्कोर स्थिर. 19 चेंडू 18 धावा. थांबून पूल करण्याचा प्रयत्न मिसामिंग. मिडॉनचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता मात्र तो पोहोचू शकला नाही. 7 फिल्डर एकत्रित आले होते मात्र बरोबर त्यांच्या मध्यांतरी हा चेंडू पडलेला आपण बघत आहोत. एक सिंगलच्या सहाय्याने औपचारिक पंचांची घोषणा. सेकंड ओव्हर इज कंप्लीट. षटक दुसरं संपलं. सदतीचा पाठलाग करत असताना 10.00 धाव्याच्या धावगतीनं 20 बनवल्या गेल्या जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाकडून. तर समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडूत अजूनही 17 धाब्याची आवश्यकता. दरम्यानचा कालावधीत व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते साकोली ग्रामपंचायतीचे युवा सरपंच वैभवजी रांजणे यांचा शुभ सन्मान. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या एवन जोडीचे शिलेदार दिनेशजी गरत आणि त्याचबरोबर अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. व्यासपीठावरती हा शुभ सन्मान सध्या आमच्या एवन जोडीच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. वैभवजी रांजणे युवा सरपंच ग्रामपंचायत साकोर्ली आणि दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी एवन जोडीचे शिलेदार दिनेशजी गरत आणि त्याचबरोबर अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत. तदनंतर सुरेशजी आगाने माजी सरपंच गवाळी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एवन जोडीच्या वतीनं दादांचा देखील शुभ सन्मान आपण संपन्न करतोय. मॅचच्या दिशेने देखील जाऊयात. 18 चेंडू आवश्यकता 17ची. सेकंड स्पेल मध्ये सचिन गोलंदाजी करता. सुरेशजी आगाने माजी सरपंच गवाळी आणि दादांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्यानंतर कचरूदादा पवार आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. ऑनसाइडला दिशा दिल्या. गॅप मोठा बनलाय. विकेटचा फिल्डर सध्या शेवटी पोहोचतो. सेकंडचा कॉल आणि दुसरा धाब्याचा प्रयत्न तो यशस्वी होताना आपण बघत आहोत. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचेल ती 22-22. कचरूदादा पवार यांचा शुभ सन्मान एवन जोडीच्या शुभ हस्ते सध्या व्यासपीठावरती संपन्न होतोय. सातत्यानं मान्यवरांची लगबग, मान्यवरांची मांदेली आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि त्या सर्व अतिथींचं पुनश्च एकदा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. इक्वेशन या मॅच मध्ये 17 चेंडू अजूनही बाकी. 15 धाब्याची आवश्यकता. प्रवीण शेलके सध्या बॅटिंग करत असतात. रेनला हार्ड हिटर आहे. बागफुटवर आले. ऑन साइडला दिशा दिली आहे. लास्ट मुवमेंटला फालेकच्या क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. सीमारेषेच्या पलीकडे येतो तो चौकार.
नियोजन स्क्रीनवरती ऑप्शनच्या बाहेर कमिट झाले होते. क्षेत्ररक्षकाला अंदाज लावता आला आणि बॉलचा प्रचंड वेग चेंडूचा होता, त्याला फक्त दिशा दिली आणि गोलंदाज सचिनची दशा सध्या खराब करण्याचं काम केलंय ते फलंदाज प्रवीण शेळकेनं. चौकारानं धावसंख्या 26, 16 चेंडू 11 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. फुलटॉस मात्र हवं तसं टायमिंग करू शकले नाही. मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज आहे, त्याचं चांगलं जजमेंट आणि त्यानं पकडला झेल. प्रवीण शेळके माघारी परततोय. 26 ला तिसरा आदराज्य बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. क्रीडानगरीमध्ये उपस्थिती लाभल्या दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलंही आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सहस्रे स्वागत. न्यू फलंदाज न्यू बॅटर जयेश गायकर, डावखुरादाचा विध्वंसक फलंदाज. सध्या बॅटिंगसाठी पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात जयेश. या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये. 15 चेंडू 11 धावा हे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे आदेश सचिन अँड ऑल टीम. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. ज्ञानेश्वरजी कुर्ले यांच्या वतीनं राजस्थान डावसाठी टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभले. तर जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाकरता MPCA चे फाउंडर अध्यक्ष मोहनजी खुने यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य लाभले. दोघांचे आभार. पहिला बॉल आक्रॉस झाला आणि खेळण्याचा प्रयत्न चेंडूपासून थोडे दूर राहिले होते. लाईन मिस करण्यात आलेले जयेश गायकर कडून डॉटनं धावसंख्या स्थिर 26, 14 चेंडू 11 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये. अक्रॉस द बॅट ऑन साइडला जयेश गायकरचा तडाखा. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. षटकारानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय झाली, बहरली आहे, जाऊन पोहोचली ती 32 आकड्यावरती. 13 चेंडू 5 धावा. साधा सोपं सहज सोयीस्कर समीकरण. पाहिजे या बॉलवरती जयेश गायकर कडून सामना फिनिश होईल का? समोरच्या दिशेनं फोर्सिंग फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत लॉंगॉनला आणि जयेश गायकरला आता माघारी यावं लागेल. 32 ला 4 धक्के षटक 3 संपली. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता 5 धावेची आवश्यकता. स्वप्नीलजी सुरेश यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. त्यांचा शुभ सन्मान भरतदादा घरत यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. नितीनजी अँकर यांचं शुभागमन नुकताच झालेलं क्रीडानगरीत. त्यांनाही विनंती या पण व्यासपीठावरती स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही स्वागत. टीम मेडल बंद करा, पाण्याची आवश्यकता नाही. रोहित फक्त 5 धावाव्यात. सामना कंटिन्यू करा आपण, कारण ऑलरेडी 1 तास 10 मिनिटं 70 मिनिटांचा वेळ आता आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा वेस्ट गेलाय. स्वप्नीलजी सुरेश यांचा शुभ सन्मान सध्या व्यासपीठावरती संपन्न होते. बरजी घरत यांचा शुभ असते. त्यानंतर स्वप्नीलजी घरत यांच्या निकटवर्ती त्यांचे मित्र भावेश आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. आपल्या एवन जोडीचे शिलेदार अरुणजी भोईर यांच्या शुभ असते हा सन्मान सध्या संपन्न होतोय. तदनंतर जीवेश आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. रोहित खुने साखरेला न्यू बॅट्समन धनाजी शेळके अर्थातच धनंजय 5 धावेची आवश्यकता. तदनंतर राज भांगर आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. 12 चेंडू 5. क्लीन बोल्ड. रोहित खुने माघारी. पहिल्या बॉलवरती सुजलला मिळते सुयश. हा धक्का बसतो 32 वरती 5वा. जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला.
बागर असतील यांचा चांगला सपोर्ट लाभत असतो आणि या सर्वांचा शुभ सन्मान आयोजन समितीने आपण संपन्न केलेला आहे. बत्तीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर आरडी अर्थातच रोहन दलवी. स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट, छोटा तीर गावखरे गंभीर सध्या खेळण्यासाठी फलंदाजी करता. 11 चेंडू 5 धावा हे समीकरण. दरम्यानच्या कालावधीत मंगलजी गोडबिंद यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. इबनधोडेचे शिलेदार अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते. 11 चेंडू 5. कॉट अँड बोल्ड, 1 मोर विकेट. रोहित परतला, आता माघारी परतोय रोहन. हा 6वा धक्का. सुशीलची संघर्षमय कामगिरी. ऑन हॅट्रिक, संधी विकेट हॅट्रिकची निर्माण झाली आहे. ती गोलंदाज सुजलला. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक तो कॅरी करू शकेल का? ऑलरेडी 2 निर्धाव षटका आपण पाहिलेले आहेत. स्पर्धेनी एकही विकेट हॅट्रिक आतापर्यंत पाहिली नाही. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू हवेत. लक्ष सुद्धा आयोजन समितीची सूचना आली आहे. कोणी पाठीराखा समर्थक त्या ठिकाणी नकोय. अदरवाईज मॅनेजमेंट कमिटी जी पॅनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल तिचा सामना करावा लागेल. लक्ष सुद्धा आकाश कुंडे अँड ऑल टीम. आयोजन समितीची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचले. त्या सूचनेचं पालन आपल्याकडून केलं जाईल ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. दरम्यानचा कालावधीत आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिर 9 चेंडू 5 धावा. स्ट्रगल सुरू आहे राहुल गायकरचं. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला फोर्स केला. फिल्डर उपस्थित होते मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे काऊ कॉर्नरला. सामन्यातील संघर्ष संपवणारा हा चौकार राहुल गायकर. आवश्यकता. फुल लेंथ कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले. याच दरम्यान एक धाव कंप्लीट. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकला तो राजस्थान रावगावच्या विरोधात. द्वितीय डावात 37 धावेचा रनचेस करत असताना 4 विकेटनं जय बजरंग डोंगणा बेबीनं. मनपूर्वक अभिनंदन जय बजरंग डोंगणा बेबी आणि टफ अँड हार्ड लक. ऑल द बेस्ट आपण देऊयात. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आभार आपण व्यक्त करूयात. राजस्थान रावगावचा हँडशेक करून घ्या दोन्ही टीम लगेचच. सामनावीराच्या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. ज्याची जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावात आपण पाहिली. 1 षटक हाताळलं, अवघ्या 2 धावा दिल्या आणि 1 धक्का दिला. तो यंगस्टर मोहित दलवी ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या मोहित आपला सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करा आणि या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभेच्छा आम्ही करत आहोत. महेंद्रजी घरत यांची उपस्थिती, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आंबेगावकर चषकामध्ये. बरेचजी करत यांच्या शुभ हस्ते सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. या मोहित दलवी निर्णायक 1 षटक, अवघ्या 2 धावा आणि महत्वपूर्ण अवघी 1 धावा आणि 2 धक्के त्यानं दिले. मोहित दलवी सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. भरतजी करत यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत.
खेळाडू कक्षामध्ये फक्त 12 प्रतिनिधी हवा, लक्ष सुद्धा बाकी कोणी येऊ नका. आणि ती सूचना खेळाडू कक्षासाठी देखील आहे. सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण बरोजी गरज यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. मॅन ऑफ द मॅच यंगस्टर मोहित दलवे, ज्याचा